बुलेटिनची सुरुवात नाशिकमधल्या एका महत्त्वाच्या बातमीने करूयात। नाशिकच्या नांदूर मधमेश्वरमध्ये आज राम मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैया जोशी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ हे उपस्थित होते। यावेळी भैया जोशी यांनी छगन भुजबळ यांचं कौतुक केलंय, तर भुजबळांनी सुद्धा एक सूचक वक्तव्य केलंय। रामावर आपला हक्क आहे, राम का नाही पावणार असा सवाल भुजबळ यांनी केलाय। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या आणि त्यामुळे भुजबळ यांच्या वक्तव्यावरून पुन्हा त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। आपल्या या छोट्या गावातल्या कार्यक्रमाला भुजबळ साहेब आले, त्याची दोन कारण आहेत। एक तर ते राम भक्त आहेत म्हणून आलेले आहेत। राम भक्त नसते, ते केवळ नेते नाहीत, राम भक्त आहेत। आणि त्याचं जे काही राजकीय आणि कार्यक्षेत्र आहे, त्या कार्यक्षेत्रातला भाग आहे नांदूर मधमेश्वर, आणि म्हणूनही ते इथे आपलेपणाने आलेले आहेत। भैया जोशी आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे। मला सगळं त्यांचं आजोबळ आहे आणि त्यांचे बंधू वगैरे जे आहेत फार नेहमाने इथे येऊन जे आहे ह्या मंदिरामध्ये पूजा करत आहे। ते येणार आहे म्हटल्यानंतर जे आहे मला निरोप आला, आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सांगितलं आणि त्यांचा सुद्धा निरोप आला। त्याप्रमाणे जे आहे आम्ही रोषाचे दर्शन घेतलं, स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली की काय काय करता येईल आवश्यक आहे आपल्याला। आता